नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण आदमापूरचे श्री संत बाळूमामा यांचे जीवन व ते कसे आदमापूरला आले ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. संत बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 साली कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात चिक्कोडी तालुक्यात अकोळ या गावात झाला. हे महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील धनगर समाजातील थोर संत, मेंढपाळ आणि सिद्ध पुरुष होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे त्यांचे मुख्य स्थान असून ते बाळूमामाच्या नावानं सांग भलं या घोषणेनं लोकप्रिय आहेत. त्यांना शंकरांचा देखील अवतार मानले जाते. त्यांच्या आईचे नाव सुंदराबाई आणि वडिलांचे नाव मायाप्पा आरभावे होते. ते धनगर मेंढपाळ कुटुंबात जन्माला आले. बाळूमामांनी आयुष्यभर मेंढ्या चारण्याचे काम केले. ते निष्काम कर्मयोगी होते. त्यांनी अनेक चमत्कार केले, भविष्यवाण्या वर्तवल्या आणि गोरगरीब तहानलेल्यांना मदत केली. त्यांचे मुख्य स्थान आदमापूर येथे आहे. बाळूमामांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावी आपला मुक्काम ठेवला आणि आजही तेथे त्यांची पालखी आणि समाधी आहे. बाळूमामांनी जात पात न मानता सर्वांना समानतेची आणि भक्तीची शिकवण दिली. बाळूमामा आपल्या भक्तांना नेहमी म्हणत असत, तुम्ही मला मेलेलं समजाल तर मी मेलो आहे, पण जिवंत समजाल तर मी जिवंत आहे. बाळूमामांनी देव माणसात आहे हे तत्व शिकवले. ते जाती भेदाच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान मानत असे. कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यात चिक्कोडी तालुक्यात अकोळ हे गाव आहे. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सुंदराबाई या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशीचा होता. किती थोर पुण्य असतील त्या मातेचे की तिच्या उदरातून साक्षात भगवंत प्रकटले. बाळूमामा जसजसे मोठे होऊ लागले तसे त्यांचे वागणे व खेळणे जगावेगळे सुरू झाले. लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, गंभीर आणि ध्यानमग्न होता. ते कमी बोलत, पण त्यांच्या वागणुकीतून आध्यात्मिक तेज जाणवत असे. बालपणातील जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना वडील मायप्पांनी अकोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटुंबाकडून जेवणाचे ताट बदलल्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिऱ्याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेव्हापासूनच ते भाच्याचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. तसेच त्यांचे चमत्कार अगणित आहेत. परंतु एकदा उन्हाळ्यात ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना त्यांनी तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचा सिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. नंतर बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईंची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. नंतर त्यांचा अशा प्रकारे फिरता संसार सुरू झाला. बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामाने ठरवले की मी भूते काढण्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व ते म्हणाले, अरे बाळू भूते काढलेले 120 रुपये मला दे. हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला.
मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी फिरत असत. त्यामुळे संचार संत म्हणून देखील ते प्रसिद्धीस आले. आणि कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्माचरणाचा उपदेश करत असत. प्रसंगी शिव्या देखील देत असत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत. लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत व अडाण्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आता देखील आहेत. शर्ट, धोतर, फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल हा मामांचा पेहराव होता. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो, बकऱ्यांसवे शिवारातच त्यांचा मुक्काम असायचा. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1992 सालापासून भंडारा उत्सव सुरू केला. तेव्हापासून आदमापूर, दुजे, पंढरपूर झाले. 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे त्यांनी समाधी घेतली. श्री क्षेत्र आदमापूर येथे सद्गुरू बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख दगडी असे महाद्वार आहे. तेथे प्रशस्त सभा मंडप आहे. मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना, टापटीप आणि मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या येथे पाहावयास मिळतात. समोरच गाभाऱ्यात पूर्ण आकारांची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती आहे. जणू काही बाळूमामांना प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद मनाला भेटतो व नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पूजलेला आहे. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे. सभा मंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनास ठेवलेला आहे. तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक, रंगीत, सुंदर फोटोही भक्तांची मने वेधून घेतात. पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही. बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे. प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा म्हणजे हळद पूड देतात. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. भक्तगणांनी आणलेले नारळ भंडाऱ्यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात. बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधरत गेली व आता देखील सुधरतात, यात काहीच नवल नाही. मामांच्या सहवासात प्राणी, जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात, हे देखील विशेष आहे. तर मंडळी, अशा प्रकारे बाळूमामांची माहिती सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बोला बाळूमामाच्या नावाने सांग भले. धन्यवाद.